राज्यात वयाने सर्वात लहान असणाऱ्या तन्वी सुनील कमलेकर यांची मिरज पंचायत समितीच्या सभापती निवड करण्यात आली, तर उपसभापती म्हणून ललिता शेजूळ यांची निवड करण्यात आली। नरवाड पंचायत समिती गणातून काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर विजयी झालेल्या तन्वी कमलेकर या उमेदवाराचे वय 21 वर्ष 2 महिने आहे। सभापती व उपसभापती निवडीनंतर आनंद व्यक्त करताना तन्वी कमलेकर व ललिता शेजूळ यांच्या प्रतिक्रिया। शिवसेना शिंदे गट आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट या सर्व पक्षाचे मी आभार मानते की त्यांनी आज मला ही संधी दिली आणि इथून पुढच्या काळात त्यांनी मला संधी दिली त्या संधीचं सोनं करायचा प्रयत्न नक्कीच करेन। आणि आता निवडून देणारे आज नरवाडकर ग्रामस्थांचं त्याचबरोबर विजयनगर, बेडग, मोहननगर या सर्व ग्रामस्थांचा मी आभार मानते आणि इथून पुढे सर्व कामे ही विकासासाठीच असतील। धन्यवाद। निश्चितच या संधीचं सोनं करेन। जनतेने जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला सार्थ करण्याचा प्रयत्न नक्कीच असेल। पण लोक म्हणजे महिलांना जास्तीत जास्त रोजगार देऊन त्यांना पुढे आणणं, त्यांना स्वतःच्या पायावरती उभा करणं हे सर्वात पहिलं विजन म्हणजे उद्दिष्ट तेच असेल। त्याचबरोबर गावात छोटे रस्ते असू देत, पाणी असू देत, त्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींवरती लक्ष घालून त्याच्यावरती काम करायचा प्रयत्नच असेल। ग्रामीण भागात शिक्षणाची काही दुरावस्था हो, शिक्षण महत्वाचं आहे, त्यामुळं म्हणजे त्याच्यावरती काम नक्कीच केलं जाईल। तिथे जाऊन पहिला नेमकी समस्या काय आहेत, काय कोणत्या गोष्टीचं अपूर्ण गोष्टी आहेत त्या गोष्टी जाणून घेऊन तिथं त्या गोष्टींवरती काम करण्याचा प्रयत्न नक्कीच असेल। MBA फर्स्ट इयरला शिकत आहे आणि कोणताही राजकीय वारसा नाहीये। आमच्या घरातून मी पहिलीच निवडणुकीत उभारलेली सदस्य आहे। हो, MBA फर्स्ट इयरला आहे आणि शिक्षण इथून पुढे तसंच पुढे चालू राहील। संदेश दिला होता त्याप्रमाणेच आज या ठिकाणी निवड झाली आहे। जनतेचा संदेश कार्यकर्त्यांनी मान्य केला, नेत्यांनी मान्य केला। झालेल्या निकालाबद्दल निवडून आलेल्या प्रतिनिधींचं मनपूर्वक अभिनंदन। ते बरेच चमत्कार आता भाजपच्या आयुष्यात होणार आहेत, काय काळजी करू नका, वोटच लागणार आहे इथनं आता। ही 2026 ची जिल्हा परिषद निवडणूक ही पक्षावर नाही तर विचारावर लढली होती आणि विचारावर लढत असताना ह्या मिरज तालुक्यात वसंतदादांच्या काळापासून जे पुरोगामी विचाराची जनता आहे त्यांच्यासाठी एक चांगला पर्याय म्हणून आम्ही उमेदवार उभे केले होते। कुठल्या पक्षाचा कुठल्या गटाचा हा विचार न करता, आणि म्हणून ह्या ठिकाणी तुम्हाला आज सभापती निवडत असताना विचित्र वाटत असेल की काँग्रेस पण ह्यात आहेत, राष्ट्रवादी घड्याळ पण आहे, राष्ट्रवादी तुतारी पण आहे, ह्याच बरोबरीनं शिवसेना धनुष्यबाण पण आहे। हे विचाराची एकी होती, निवडणुकीपूर्वी होती, ती तशीच पुढे राहिलेली आहे। आणि या ठिकाणी आमचे नेते घोरपडे सरकार यांनी आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी पहिला सभापती करायचा मान हा एक तरुण 21 वर्षाची MBA शिकत असलेल्या मुलीला मान दिला आहे। आणि मनोज बाबांच्या विचाराचीच ती उमेदवार असल्यामुळे त्यांनी त्यांना त्या उमेदवाराला पूर्ण साथ दिली। आमचे नेते जयंत पाटील साहेब, विश्वित कदम यांच्याशी काल रात्री चर्चा करून ही एकत्रित आम्ही मोड बांधलेली आहे। अर्थात भाजपने खूप प्रयत्न केले ही निवड होऊ नये यासाठी, आणि त्यातनं आज निवड झाली आणि दोन्ही सभापती उपसभापती हे या ठिकाणी निवडून आले, ह्याबद्दल आम्हाला चांगलं समाधान आहे। आणि सर्व सदस्यांचे या परिस्थितीत मोठे आमिष, धमक्या, वेगवेगळ्या त्रास सहन करून सुद्धा या ठिकाणी येऊन आपल्याच विचाराच्या लोकांना सभापती उपसभापती निवड केली, ह्याबद्दल मी सगळ्या सदस्यांचा आभारी। सभापती आणि उपसभापतीपदी आपल्या काँग्रेसच्या सभापतीपदी तन्वी कमलेकर आणि उपसभापतीपदी आमच्या शिंदे गट शिवसेनेच्या ललिता काकी शेजूळ यांची निवड झालेली आहे। ही निवड होत असताना आमच्या जिल्ह्याचे खासदार विशालदादा पाटील असतील, आमचे मनोज बाबा शिंदे म्हैसाळकर आहेत, त्याचबरोबर अजितराव घोरपडे सरकार असतील आणि सगळ्या पक्षाचे नेते मंडळी यांनी एकत्रित येऊन आज हा एक ऐतिहासिक असा बदल करायचा ठरला होता। आम्ही पाहिलं होतं, आम्ही आतापर्यंत या युतीमध्ये एकत्र राहिलो, परंतु युतीमध्ये महापालिकेमध्ये जी झालेली फसवणूक होती ती फसवणूक यावेळेला होऊ नये या दृष्टीने आम्ही विचार करून आम्ही आता या महाविकास आघाडीबरोबर राहून
विशेषतः आनंद असा आहे की तन्वी कमलेकर ही निवडून येत असताना आमच्या पॅनलमधून ती नरवाड गटातून निवडून आलेली आहे. त्यामुळे तिचं सभापतीपद झाल्याबद्दल अभिनंदन. आणि ललिता काकू शेजूळ या अगदी पहिल्या आमच्या मनोपूर्व भागातून निवडून आलेल्या उपसभापती, त्यांना उपसभापती पदाचा मान मिळाला आहे. या नेते मंडळींनी दोघांवर विश्वास टाकलेला आहे. नक्की महिला भगिनींचं राज्य नक्की वाटते. आमच्या एकनाथभाई शिंदेच्या मनात जे असतं लाडकी बहीण, त्या दोन्ही लाडक्या बहिणी आमच्या या सभापती उपसभापतीमध्ये विराजमान झालेल्या आहेत. आणि या मिरज तालुक्याच्या विकासासाठी या दोन्ही महिला भगिनी अगदी काटेकोरून काम करतील आणि आमचे नेते मंडळी त्यांना सहकार्य करतील. पुन्हा एकदा दोघींचं मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. इथं भाजपच्या विरोधात असा विषय नाही. इथं आम्ही लढतानाच काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर युती करून लढलो होतो. भाजपनं आम्हाला कधीच युतीमध्ये घेतलेलं नाही, महापालिकेत सुद्धा आणि जिल्हा परिषदेत सुद्धा. त्यामुळे आम्ही ज्या पक्षाबरोबर निवडून आलो त्या पक्षाबरोबर महाविकास आघाडी म्हणून इथं सभापती उपसभापतीपदीसाठी आम्ही एकत्रित राहिलेलो आहे. आमच्याकडे आता अपक्ष, तो मलाही माहिती आहे की मला रात्री फोन त्यांचा आला होता, माझ्याकडे कार्यक्रम होता आणि तो अपक्ष आमचा जो उमेदवार आहे तो अजून का गैरहजर राहिला याची आम्ही चौकशी करतोय. कारण तो असला तर आमचं अजून चित्र दिसलं असतं 12-10 झालेलं, पण एक सदस्य नसल्यामुळं 11-10 निवडून आलेले आहोत. पक्षांतर्गत त्यांच्यावर काय कारवाई होणार? असं नाही आहे. पक्षांतर तो कशामुळे गैरहजर आहे, आजारी आहेत का, बाहेर गेले आहेत का, ते काय आहे माहिती घ्यावं लागेल. त्यानंतर पुढची कारवाई करायचं न करायचा निर्णय पक्ष घेईल.